श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मंजुषा. तर आषाढी एकादशी दिवशी ना माझ्याकडनं असं घडलं की मला बनवायची होती वड्याची रेसिपी आणि बटाटे करपले म्हणून मी काही बनवलंच नाही. त्या दिवशी व्हिडिओ पण हा लेट होतो आहे कारण त्या दिवशी बटाटे वगैरे करपले, त्यामुळं परत व्हिडिओ पण टाकण्याची इच्छा झाली नाही. तर बटाटे करपले का मी पुढे सांगते तुम्हाला. तर मला आधी देवघर क्लीन करून घ्यायचं होतं. ते देवघर क्लीन करून घेतलं. नंतर त्याच्यावर ब्लाऊज पीस नवीन घरातला होता, तोच मी कापून मशनीवर शिवून त्याला आसन बनवलं आणि तेच हातरलं. नंतर देव काय जास्त माझ्याकडे नाहीत कारण गावाकडं आहेत माझ्या सासूबाईकडं, आणि जे आहे मी तेच तेवढेच देवपूजा करते. नंतर तुळशीची पण पूजा करून घेतली. तर नंतर शाबू बनवायचा होता मला, शाबू बनवून घेतला. तर बटाटे हे माझे ना व्हिडिओ बनवण्याच्या नादातच करपले होते खरं तर. तर जे व्हिडिओ बनवतात ना त्यांनाच माहीत आहे की कसे, म्हणजे असं आपण किती मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि बनवताना काय काही चुका होतात आपल्याकडनं, किती काय म्हणजे असं हे होतं. तर माझ्याकडनं पण त्या दिवशी तसं झालं होतं बरं का. व्हिडिओ म्हणजे बनवत होते मी आणि पाणी केव्हा संपलं माझ्या लक्षातच नाही राहिलं बरं का. तर असं मग मंदिरात वगैरे गेलो, सगळं आवरून घेतलं मी घरचे कामं आणि नंतर म्हटलं मंदिरात जाऊन यावं. तर मंदिरात गेलो. मंदिरात पण खूप छान वाटलं बरं का. त्या दिवशी मंदिरात गेलो आम्ही. तर पंढरपूरला तर काही जाणं होत नाही, म्हटलं जवळच्या तरी मंदिरात जाऊन यावं. नंतर चहा वगैरे घेतला घरला आल्याच्या नंतर. नंतर देवाला दिवा लावून घेतला, तुळशीला पण दिवा लावला. आणि नंतर हे बघा मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडून वडे बनवण्यासाठी मी शाबू देखील चुरून घेतला होता. फक्त बटाटे उकळलेले टाकून वडे बनवायचे होते. तर असं झालं, बटाटेच करपून बसले. तर व्हिडिओ आवडलास तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.